कमाल आहेत ग बाई हल्लीची मुलं म्हणजे. आणि त्यात आपली वर्षा म्हणजे धन्य आहे. पण मॅडम एवढं मोठं गिफ्ट द्यायची काही गरज होती का? गरज नाही, आवश्यकता होती. एवढा मोठा वर्षाचा वाढदिवस तुम्ही साजरा केलात आणि माझ्याकडनं काही गिफ्ट नाही, माझं लाडोबा आहे तो. म्हणून म्हंटल आज वेळ आहे, जावं भेटावं, गिफ्ट द्यावं. तर कसलं काय, ही पट्टी झोपलेली. तुम्ही असं का नाही करत, एकदा शनिवार रविवार वर्षाला आमच्याकडे पाठवून द्या आणि तिला न्यायलाच्या निमित्तानं तुम्ही दोघं जण सुद्धा आमच्याकडे या. मस्तपैकी आपण जेवू खाऊ, मस्त प्रोग्राम बनवूया आपण. आम्ही 5 जणी, त्यात तुम्ही 3, बास. आम्ही 4. बंटी? हो हो, तो राहूनच गेला ग बाई. बरं चल, मी निघते आता, उशीर झालाय मला. आणि जया काही इतक्यात येईल असं मला तरी वाटत नाही. हे का आलात तुम्ही? हा हा, हॅलो. सावरकरांकडे गेलो तर ते म्हणाले मला विजासाठी अर्जंट जायचंय. मी जातो म्हटलं, जा आपण भेटू नंतर. बरं चला, आता मीही निघते, मलाही उशीर झालाय. सोडायला येऊ? अरे नको, गाडी आहे माझी. बाबा, गाडी असते. बरोबर, चल मी निघते आता. शनिवार रविवारचं लक्षात ठेव. चल. मी चक्कर मारतो. हो हो नक्की. काय म्हणत होती सुधा? काय नाही, म्हणत होत्या की वर्षाला शनिवार रविवार पाठवून द्या म्हणून. मस्तपैकी आपण एक कार्यक्रम करूया, त्या 5 जणी आणि आपण 3. वा, फर्स्ट क्लास. आपण 3 असं म्हणाल्या त्या. हा मग. आणि बंटी? मी त्यांना म्हटलं तर म्हणाल्या राहूनच गेला. बंटीला आपल्या फॅमिलीचा मेंबर कोण मानायला तयारच नाहीये. काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल एक दिवस कदाचित. उठून बसा बघू जरा. टेकून बसा. नको, मला झोप येते. अहो आत्ताच खाल्लंय ना, जरा बसलात की बरं वाटेल बघा. नको ग बाई. असं काय करताय आता? तुमचा तो कोण ग तो? फिजिओथेरपिस्ट आहे. फिजिओथेरपिस्ट आहे. चला. बर बाबा, बाबा ऐकताय का? मी आज कॉर्डलेस आणायला जाणार आहे. पैसे माझा हो हो, तुमच्याच अकाउंट मधनं काढलेत पैसे. मग मी खोटी सही केली तुमची. तुम्हीच नव्हते का दिले? नातू झाला म्हणून. आणताना ते वॉरंटी वगैरे काय ते बघून आणा नीट. अहो माझ्या मित्राचंच दुकान आहे, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही. बरं रंग कुठला आणू? काळाच रंग आण, डार्क कलर बरा. काळा नको. का? मी काळा, माझा हात काळा, मग तो दिसणार नाही. काय झालं? नाही कुठे काय, काही नाही. काही नाही. तुम्ही बघता का? नाही म्हणजे आता कॉर्डलेस आणला की प्रॉब्लेमच नाही ना. मी प्रॉब्लेम नाही हो बाबा, तसं नव्हतं म्हणायचं मला. मी साध्या गोष्टी करून शकत. असं काय बोलताय? कुणी काही बोललं तुम्हाला? आणि आजारी काही कुणी पडत नाही का? आता हे बघा बाबा, तुम्ही नक्की बरे होणार आहात. पण मग तोपर्यंत माझ्याशी कोणी नीट वागणार आहे का? असं काय करताय? सगळं तुमच्या अगदी मनासारखं चाललंय ना. असं चिडू नका बरं. चला, सगळं नीट होईल. नाही, मी प्रॉब्लेम मला कोणाला तुम्ही नको आहे. मी नाही राहत. मी जातो.
हॉस्पिटल किरण असं नका बोलू. किरण बाबा बाबा ओरडू नका बाबा. बाबा शांत व्हा. नाही, मी सीएम साहेबांशी बोलून घेतो. ओके, या, थँक्यू. अरे वीरू, कधी आहे रे बक्षीस समारंभ? 15 दिवसांनी. पहिल्याच चित्रपटाला बक्षीस मिळवणारा तू पहिलाच दिग्दर्शक असशील ना? नाही, असतील बरेच, म्हणजे मला एक सांग- असावेत. नाही, मला एक सांग, किती मिळतात रे बक्षिसाचे पैसे? काय पैसे जास्त मिळत नाही, पण तो मान महत्वाचा. याच्या पुढे नॅशनल अवॉर्ड असतं ना. हो, पण आम्हाला पार्टी पाहिजे हा? आज. देऊया की. आकांक्षाचा काही फोन आला होता? छे छे, तिचा फोन वगैरे काय नव्हता आला. हो, पण आम्हाला मात्र आजच पार्टी पाहिजे, अगदी नक्की. अरे देऊया ना. हॅलो, हा वीरू बोलतोय. टेबल? नाही नाही, मी नाही बुक केला. 3 माणसांसाठी? हा, एक 3 मिनिटात फोन करतो तुम्हाला. टेबल कोणी बुक केला? अरे असं काय करतोस? मी बुक केलं. मला न विचारता? अरे तुला आज बक्षीस मिळालं की नाही, त्या आनंदाप्रित्यर्थ. जड जड शब्द वापरू नकोस. हे बघ, तू काही समज, पण मला आज पार्टी पाहिजे, आज आणि आजच. देतो. नक्की ना? अरे हो. काय आहे, हो म्हटलंस तरी नक्की ना? पण अरे हो ना, एकदा हो बोललोय ना मी. जा, आज जा, तयार हो. देतो आज तुला पार्टी. ठीक आहे. जेवलास? हो सगळं संपवलंस? हो. आवडलं तुला? म्हणजे काय? काय काय होतं जेवणात? हं? हे नेहमीच. भाजी, भात, आमटी. कसली होती भाजी? ही बरं ते जाऊ दे. पुलाव आवडला तुला? झकास होता. गुड नाईट ताई. प्लास्टिकची पिशवी कुठे फेकलीस? खाली. हं? हे बघ बंटी, मी तुला बघितलंय. तू आलास ना तेव्हा मी जागीच होते. झोपेचं सोंग घेतलं होतं मी. ताटातलं जेवण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून तू खाली फेकून आलास. सगळं पाहिलंय मी. का नाही जेवलास? ताई मला भूक नव्हती. बाहेर खाल्लंस? काय विचारतेय मी? ताई हे बघ, तू माझं ताट वाढून ठेवू नकोस रोज. म्हणजे? म्हणजे मी रोज जेवीनच असं नाही. अच्छा, म्हणजे उद्यापासून तुझं जेवण करायचंच नाही. तसं नाही ग ताई. मग उरलं तर काय करायचं त्याचं? मी दुसऱ्या दिवशी खाईन. शिळ. हो. बंटी, हे जे तुझं रुटीन बदलत चाललंय ना, त्याचं कारण कळेल का मला? ताई मला एक नवीन काम मिळालंय. असं कोणतं काम मिळालंय ज्यामुळे तुझ्या जेवणाच्या वेळा बदलल्यात? का तेही सांगायचं नाहीये? ताई, वाईटपणाचं टोक मी प्लॅटफॉर्मवरच गाठलं होतं. आता ते पुन्हा नाही होत. आणि ताई, काम वाईट नाहीये. खात्री ठेव माझ्या. गुड नाईट. मला ना बाजारात जायचं होतं. ही किरण किंवा पल्लवी आल्याशिवाय काही जमणार नाही. का? हो का काय? तुम्हाला आणि भूषणला एकट्या घरात टाकून मी कशी काय जाऊ? अहो सीमा देवी, भूषण आणि मी अशी एकूण 2 माणसं होतात. 2 माणसं कधी एकटी असतात का? 2 माणसं? तुम्ही आणि भूषण दोघही लहानच आहात. हो रे हो, मी विसरूनच गेलो. भूषण, आपण दोघ लहान लहान मुलं काहीतरी खेळूया. चला, आजीला
त्रास नाही द्यायचा. पुरे पुरे भूषण भूषण माहित नाही हा मुलगा मगाचपासून एकटाच त्या खोलीत शांतपणे काय करतो काही कळत नाही. आजोबाच्या ओळण्यावर गेला. शांत शांत गप्प गप्प. हो आणि मगाचपासून भोंगा चाललाय तो माझा. नाही तर कोणाचा. सारखी माझ्याशी भांडत असते. मी नाही काय एकटा दुकटा गरीब आजोबा गाठायचा आणि त्याच्याशी भांडायचं अशी आजी आहेस तू. होय तुम्ही म्हणजे ना अगदी धन्यात आले मी त्याला बोलून. धन्यवाद आणा भाजी. थँक्यू मॅडम. अरे अच्छा थँक्यू कशाबद्दल. आठवण ठेवून व्हीसीच्या सेक्रेटरीच्या पदावर माझी नेमणूक केल्याबद्दल. चांदेकर त्यामागे माझा स्वार्थ होता आणि आपल्या युनिव्हर्सिटीचं भलं व्हावं अशी इच्छा होती. काही का असे ना मॅडम, त्यामुळे माझं भलं झालं ना म्हणून तुमचे आभार. चांदेकर माझ्या आत्ताच्या सेक्रेटरी कर्णिकबाई यांच्याकडून चार्ज घेताना तुम्हाला थोडंसं पडतं घ्यावं लागेल. म्हणजे वेळ पडली तर तुम्ही तसं नाटक करा असं मला म्हणायचंय. त्या काही बोलल्या तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे मॅडम, पण थोडक्यात सांगू का तुम्हाला, या बाईंनी माझ्या नाकात दम आणला होता. त्यांच्या मनमानी कारभारामुळे मी माझं काही कामच करू शकत नव्हते आणि म्हणूनच त्यांच्या समोरच मी शिक्षण मंत्र्यांना फोन लावला आणि त्यांची बदली करून घेतली आणि त्यांच्या जागी तुमची नेमणूक व्हावी अशी मी विनंती केली. आलं लक्षात मॅडम. या सगळ्या प्रकरणात बाई जरा दुखावल्या गेल्या असणार आणि माणसाच्या स्वभावाला धरून त्या माझं काय चुकलं असा विचार करणार नाही, तर सोयीस्कररित्या इतर आपल्याशी कसे दुष्टासारखे वागले असाच ग्रह करून घेतला असणार. चांदेकर तुम्ही एक उत्तम प्रशासन अधिकारी आहात हे मला ठाऊक होतं, पण तुम्ही एक उत्तम मानसशास्त्रज्ञही आहात हे मला आत्ताच कळलं. अहो मॅडम, सरकारी कार्यालयात काम करताना इतके अजब नमुने दिसतात की नाही म्हटलं तरी मानसशास्त्राचा अभ्यास होतोच. ठीक आहे, याचा अर्थ तुम्हाला एकूण सगळ्या प्रकरणाचा आता अंदाज आलाय. तर मग तुम्ही आता सुरुवात कशापासून करता सांगा. प्रथम मी कानात कापसाचे बोळे घालतो, त्यानंतर अदबीनं जाऊन कर्णिकबाईंना भेटतो आणि त्यांना सांगतो की इथल्या कामकाजाचा चार्ज माझ्याकडे द्या. त्यानंतर त्यांना काय बोलायचं असेल ते बोलू देत, मला काहीही फरक पडणार नाही. नाही मॅडम, जोक्स अपार्ट, ही गंमत मी प्रत्यक्षात करणार नाही. मी त्यांच्या कलाकलानं वागून त्यांच्याकडून इथलं सगळं कामकाज समजून घेतो. नाही, पण तरी सुद्धा कितीही त्यांच्या कलाकालांनी वागलात ना तर या बाईचा काहीही भरोसा देता येत नाही. तुम्ही सावध राहा. काही काळजी करू नका मॅडम. अहो सगळं काही सुरळीत पार पडेल, आत्ता आणि नंतर देखील. मला इथे बोलवल्याचा तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. किरण, किरण, काय झोपायचं नाहीये? हल्ली मला झोपच येत नाही. का? तुला बोललो नाही, पण हल्ली मला रात्री 2-3 वाजेपर्यंत झोपच लागत नाही. उगाच आपलं अंथरुणात पडायचं म्हणून पडायचं. का रे? बाबांची काळजी वाटते? तू काळजी करू नकोस किरण. बाबा नक्की बरे होणार, खरंच. अरे पॅरालिसिसचा अटॅक म्हणजे काय जीवावरचं दुखणं नाहीये. तू बघ, हळूहळू का होईना पण बाबा बरे होणार. खरंच? नक्की? नक्की. तू काळजी करू नकोस आणि जास्त विचारही करत बसू नकोस. अटॅक आल्यानंतर
बाबाला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं ना, तेव्हाचा बाबाचा चेहरा माझ्या अजून डोळ्यासमोर येतो. डोळागोळा झालेला, केविलवाणा. त्यावेळेला जी भीती डोक्यात बसली ना, ती अजूनही जात नाहीये. वाटतं की परत. अरे असं कसं होईल परत? हा, हे बघ, आपण बाबांची एवढी काळजी घेतोय ना, हा, औषध पाणी चालू आहे, फिजिओथेरपिस्ट येतोय, ट्रीटमेंट चालू आहे. हो, मला कळतंय ग, कळतंय मला. पण बाबाला असा कधी पाहिला नाही मी. बाबा नेहमी कसा हसत खेळत, खूप आधार वाटतो ग बाबाचा तो जेव्हा असतो तेव्हा. आणि आता जेव्हा त्यात सगळं लहान मुलासारखं करावं लागतंय, तेव्हा असं वाटतं की तुला बाबा पूर्वीसारखा बाबा होईल ना. नक्की होईल, खरंच. अरे मी डॉक्टरांशी बोललीये. एवढंच नाही तर या आजाराच्या पेशंटच्या रिलेटिव्हशी सुद्धा मी खूप चर्चा केली. सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की हळूहळू का होईना पण माणूस बरा होतो, पूर्वीसारखाच नॉर्मल. पूर्वीसारखा नॉर्मल म्हणजे बाबा जसा माझ्याशी लहानपणी क्रिकेट खेळायचा तसा तो भूषण बरोबर खेळू शकेल ना. वेडा आहेस का तू किरण? हं? अरे प्रत्येक वयाची एक मागणी असते. या वयात जर बाबा भूषणची क्रिकेट नाही खेळू शकले तर काय फरक पडणार आहे? आता भूषणशी खेळायचं काम तुझं आहे, हो की नाही? अरे बाबा आता पूर्वीसारखे स्वतः काम करायला लागले, हिंडा फिरायला लागले तरी पुष्कळ झालं ना.